स्वामी भक्तांनो, तुमचे माझ्या परमात्मा या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। स्वामीचे असेच मनमोहक आणि सुंदर असे संदेश तुम्हाला मिळावे यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वांची संपूर्ण इच्छा लवकर पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना। तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ सुरुवात होण्याच्या आधी स्वामीचा जयघोष कमेंटमध्ये करायला विसरू नका। नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामी आज तुम्हाला सांगत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। स्वामी म्हणतात, दुसरे लोक तुला चुकीचे समजतात, तुला समजून नाही घेत, पण याने खंत का करतोय? योग्य आहे हे मला ठाऊक आहे। सर्वत्र तुझा निभाव होतो। नक्कीच तुला जीवन जगताना तुला मी सर्वात जास्त प्रेम करणार आणि तुझ्यावर मी भरपूर कृपा करणार आहे। मी तुला ओळखतो, या जन्मी नाही तर आपले नाते हे जन्मोजन्मीचे आहे आणि तुला कधीही हरवू देणार नाही। प्रामाणिकपणे राहा, मी सर्व पाहत आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कधी कोणावरही तू निसंकोच विश्वास ठेवू नको आणि कोणावरही अविश्वास दाखवू नको। आणि तुला आता सत्य राहायचं आहे आणि तुझ्या जीवनाचा साक्षात्कार तुला स्वतः व्हायचा आहे, एवढं लक्षात ठेव। आणि तुझ्या जीवनाची गुरुकिल्ली तुझ्या जवळच आहे, फक्त तुला आत डोकावून बघायचे आहे। तुला सर्व काही दिसेल आणि तू सर्व काही प्राप्त करू शकशील, एवढं लक्षात घे। जर बरोबर असेल तर कमेंटमध्ये होय स्वामी बरोबर आहे असे टाईप करा। थॉमस एडिसन याने विजेवर चालणारा बल्ब निर्माण करण्याचे 10,000 प्रयत्न केले होते। चिकाटी ही मनाची एक अवस्था असते आणि तिला जोपासता येते। असे प्रयत्न करून सोबत चिकाटी बांधून घ्या आणि यशाच्या मार्गावर चालताना तुम्ही धडपडला, कोसळला तरी घाबरू नका। उठा, दूर झटका आणि पुढे चालायला लागा। तुमचा ध्येय साध्य होईपर्यंत चालत राहा। चिकाटी हा एक गुण अगदी कसा रुजवायचा आणि वाढवायचा ते पहा। स्पष्ट असा उद्देश डोळ्यापुढे ठेवा आणि ते मिळवण्याची ज्वलंत इच्छा धरा आणि हे उद्दिष्ट गाठण्यासाठी काय काय करावे लागेल याचे एक स्पष्ट धोरण राखा आणि त्यात रोजच्या रोज काय करायचं आहे इथपर्यंत बारकाई हवी। नकारात्मक उमेदवाराचे कोणतेही अनुभव मनाला लावून घेऊ नका। त्या बाबतीत मन आता वाईट विचार करण्याच्या बोलावर विचार करत असतं आणि मग त्याप्रमाणेच वाईट शब्द उच्चारले तर विचारावरही वाईट परिणाम होतो। तुम्हाला जे हवं आहे ते प्रत्यक्ष मिळवण्यामध्ये फक्त एकच गोष्ट अडथळा आणते, ते म्हणजे तुमच्या मनात घोळ प्रतिकूल विचार। तुम्हाला तुमच्या बोलण्यातल्या शब्दाकडे लक्ष द्या आणि प्रत्येक शब्दाला काही वजन असतं, एक मूल्य असतं, त्यांना मुळीच कमी लेखू नका। आणि आपले अनुभव सांगण्यासाठी आपण जे शब्द निवडतो त्यातूनच पुन्हा आपले अनुभव घडतात आणि तुमच्या आयुष्यात तुमच्या बोलण्यानं बिघडून गेली अशी 1-2 कामे असतीलच। अरे, आपण तेव्हा असं बोललो नसतो तर आज आपलं वेगळं चित्र दिसलं असतं, असं वाटायला लावणारे प्रसंग नक्कीच घडले असतील। किंवा दुसऱ्यांशी बोलताना वापरलेले नव्हे तर स्वतःशी बोलताना म्हणजेच विचार करताना मनात येणारे शब्दही असा परिणाम करतात, ज्याला आपण आतला आवाज म्हणतो आणि त्याचे शब्द महत्त्वाचे ठरतात। तुम्ही दिवसभर स्वतःचा संवाद करत असता, त्यातूनच तुम्ही घडत असता। तुमचा हा आपला संवाद मग तुमचा जिवलग मित्र बनतो। जर खरंच असं तुम्हाला वाटतं तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। म्हणूनच भक्तांनो, स्वामी म्हणतात, अभंग खूप काही शिकून जातात, त्यामध्ये रमता आलं पाहिजे आणि त्यामध्ये आपण जमलं तर आपल्याला सगळं काही समजत जातं। देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं आणि देव त्यानुसारच आपल्याला सर्व काही देत असतो आणि भरपूर काही आपण त्यामधून शिकत असतो। नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल, काय कमावले काय जमावले कधीतरी माथीमूल होईल। 2 शब्द प्रेमाचे द्यावे सदामुखी, तर सर्व काही शक्य होते, सर्व काही आपण मिळवू शकतो हे लक्षात घ्या। विचार बदलावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल, नाही जमणार ते जमावे लागेल, मार्ग बदलावा लागेल, तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते नक्कीच मिळवू शकता। तुमची परिस्थिती बदलेल, तुम्हाला तुमची तयारी मिळवण्यासाठी देवाचे नामस्मरण करत राहायचे आहे। लवकरच तुमची इच्छा पूर्णत्वास येणार आहे, म्हणून स्वामीवर विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करत राहा। श्री स्वामी समर्थ।